बातमी आहे राजकीय वर्तुळातून। नितीश कुमार आणि तेजस्वी यादव दिल्लीमध्ये जाणार आहेत। दोघेही एकाच विमानाने दिल्लीला जाणार असल्याचं कळतंय। 10:40 दरम्यान विस्तारा एअरलाइन्सनं दिल्लीसाठी ते रवाना होणार आहेत। आणि आता दिल्लीमध्ये मोठी खलबतं घडणार आहेत, कारण लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलाय आणि त्यानंतर इंडिया आघाडीकडून आणि एनडीएकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जातोय आणि त्यासाठीच्या चर्चा सुरू आहेत। एकीकडे महाविकास आघाडीचे नेते सुद्धा दिल्लीमध्ये जाणार आहेत, दुसरीकडे नितीश कुमार तेजस्वी यादव हे सुद्धा दिल्लीमध्ये जाणार आहेत आणि आता दोघेही एकाच विमानानं दिल्लीमध्ये जाणार आहेत। 10:40 विस्तारा एअरलाइन्सनं ते दिल्लीसाठी रवाना होतील। महाराष्ट्रातले सुद्धा नेते इंडिया आघाडीचे आणि एनडीएचे हे सुद्धा दिल्लीमध्ये जाणार आहेत। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक बोलावण्यात आली आहे, दुसरीकडे इंडिया आघाडीची सुद्धा बैठक होणार आहे आणि दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे नितीश कुमार आणि तेजस्वी यादव दिल्लीत जाणार आहेत। त्या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, आज इंडिया आघाडीची म्हणजे इंडिया ब्लॉकची बैठक होणार आहे दिल्लीमध्ये। यासाठी जर बघितलं आपण तर नितीश कुमार देखील दिल्लीत येत आहेत, सोबतच तेजस्वी यादव जे गेल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते आणि सध्या विरोधी पक्ष नेते आहेत, ते देखील या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहे। पण मात्र नितीश कुमार जे आहे ते एनडीएच्या बैठकीसाठी येणार आहे आणि तेजस्वी यादव जे आहे ते इंडिया बैठकीत जाणार आहे। पण दोघंही एकाच फ्लाईटमध्ये येत असल्यामुळे काय त्या फ्लाईटच्या दरम्यान चर्चा होते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण की नितीश कुमारांना इंडिया आघाडीच्या मध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी सर्व जोर प्रयत्न होत आहे। त्यामुळे आता या फ्लाईटमध्ये काय चर्चा होते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। स्टुडिओ बिलकुल धन्यवाद प्रशांत या माहितीसाठी। आणि ज्यावेळेला ते पोहोचतील काय तिथे घडामोडी घडतायत दिल्लीमध्ये याचे अपडेट आपण घेऊच। मात्र तुर्तास मोठी बातमी ती म्हणजे तेजस्वी यादव आणि नितीश कुमार हे साधारण सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दिल्लीसाठी निघणार आहेत। आणखी एक मोठी बातमी, भाजपला यंदा 240 जागांवरती विजय मिळालाय। बहुमताची